मग एक दोन भाजी कर, पापड्या कर, बासुंदी कर, काही तडण बिडण काढ टाक. काय म्हणे महाराज पहिल्यांदा मंगर महाराज जेवतीन. मग तू नाका पुतळा लव लव जीव करस रे. म्हणजे महाराज काय खाता आहे बी माहित नाही तुले. इथला बाणट सुरूच नाही तू. आता मी गेलो बा कार्यक्रमाला त्याच्या गावी. आता नवीन गावात गेल्याच्या नंतर बाबाजी आपल्याला माहिती नसतं ना योगेश बाबा कोणाचं घर कुठं आहे ते आपल्याला माहिती नसतंय. मग मी गावात शिरलो. हवा थंडी ऊन देव का कुंचाडीन बा आपले. पंखा लागणार का? हा बरे चांगलंय. असा बटासना पंखा फास राहत म्हणजे गरम नाही व्हावा. जय श्री राधे. आता मी ज्या गावात कार्यक्रम होता तिथे गेलो. गेल्याच्या नंतर कोणाचं घर कुठे आहे आपल्याला माहिती नसतंय म्हणून मी गेलो. कोणाला तरी विचारावं अमक्या अमक्या नावाचं व्यक्तीचं घर कुठे आहे म्हणून. आता मी गावात शिरलो. उंच ओट्याचं घर होतं. एक आजी माई ओट्यावर बसलेली होती. मी म्हणता त्या आजीकडे जाऊन आजीलेच विचारू भाऊ भाऊ घर कुठेशी असं. त्या आजीने मनकडे दे मी आजीकडे दे म्हणा जावा. पहिले आजीने मला हात दिली ना म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला इतका आनंद आहे म्हणता नक्कीच आजीना पोऱ्यान तारीख द्यायची भाऊ आपली. मी आजीन जोडे गहू मी पायऱ्या चढत तिथला. मग आजी म्हणे भाऊ तू करम फुले इकस का म्हणे. तू काय कीर्तनकार बी वय काय ना काकू. बापरे तू का बरं अरण्यामध्ये वय गे ओ म्हणे माय. मी त्या आजीकडे देखू काय मनकडे देखू कोठे चुकाय राही ना भाऊ. हाय आजी ते मला करम फुले इकणार म्हणेन मुकी होई. मग मी मनकडे देख मला चूक सापडली बा म्हणे बॅगच चुकीनी होती. म्हणता ते बॅग बदलणी पडीन. हाय बॅग मग आपले करम फुले ऐकणार समजतास. मग मी दुसरी बॅग लिहिली. या बाबा वापरेत ना शबनम बॅग. शबनम बॅग मा एक पेटा टिले ना दोतर टिले ना शर्ट टिले ना ऊपर न टिले ना बॅग लिहिशी मन म्हणा चाल राहीन तू. पण माले नदीले क्रॉस करणं होतं त्या कोपऱ्याला जाणं होतं. नदी ना कोपरे कोपरे चाल राहीन तुम्ही. एक भाऊ म्हैशेसले पाणी मार राहता बयान हुशार आहेत तुम्ही. म्हणजे मी कुठेच लागत नाही हुशारीन बारामा इथला पुढे येत तुम्ही. तो भाऊ म्हैशेसले पाणी मार राहता त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ म्हणता शिलक रे तू कमाल माझी बाजारना समजी राय ना. सांगायचं तात्पर्य आता विनोद वजा करा. जर साधारण कीर्तनकार ओळखू येत नाही तर खरा साधून खरा संत कधी ओळखणार आहे. अजून सांगेल. हा ती क्लिप बरीच व्हायरल व्हायची. मी भडगावला कार्यक्रमाला जात होतो आणि दुसरा लॉकडाऊनना टाइमनी परिस्थितीशी आहे. जेमतेम कार्यक्रम चालू होता. चोरी दपी कीर्तने सुद्धा चोरी दपी करणं पडत म्हणतं. आतापर्यंत सट्टा पत्ता दारू आई 2 नंबर माझी काय आई बरोबर होतं. पण कीर्तन सुद्धा 2 नंबर मा हो म्हणा बापरे काय दिन होणार म्हणतं. चोरी दपी कीर्तने करणं पडत आणि ते लपून कीर्तन करायची. बसने प्रवास करत होतो. मी पारोड्याला उतरलो 5 वाजेला. 5 वाजेला पारोड्याला उतरल्याच्या नंतर मी ते अनाउन्स करणारे काका असतात ना एसटी अनाउन्स करणारे त्या काकांकडे गेलो. म्हणलं काका मला भडगाव जायचंय गाडी भेटन का. म्हणले रविकिरण महाराज चांगले ओळखीचे होते. म्हणले महाराज आता गाडी नाही भेटत. 5च्या नंतर तिकडे जायला बसच नाही एसटीच नाही म्हणली. मग तुम्हाला प्रायव्हेट गाडीनं जावं लागेल. म्हणलं हरकत नाही. ते काकांनी मला सोडायला आले. ते जिथं ते प्रायव्हेट गाड्या लागतात का तिथपर्यंत आणून सोडलं. मला गाडी दाखवली. ही गाडी भरेल म्हणले महाराज. आता तो गाडी मालक होता त्या ड्रायव्हर दादाला विचारलं. म्हणलं दादा गाडी भरायला किती वेळ लागतो. म्हणे महाराज सांगता येत नाही. म्हणतो भाऊ तुम्ही गाडीला सीट घेतला पाहिजे. म्हणे 14-15 पाहिजे. म्हणतो म्हणा कितवा नंबर आहे. म्हणे पहिला शे. हो म्हणा बापरे आपला जर पहिला नंबर येते मग तास 2 तास लागतील. पण एक विश्वास होता कितला का लेट जाय ना पण पोचाडी राही ना आई पक्क शिवा. आता मी बसलो बा पण तो नियम बी चालू करेल होतात लॉकडाऊन मुळे. हाताला सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क. मग मी मास्क काही इकतली नाही पुरा लॉकडाऊन मा. हाव फेटा म्हणा कंटिन्यू राहत दिनले बी. हाव फेटाना मागला कापडे ना 15 असा सोडेल राय म्हणा आणि तो 15 असा तोंडले बांधेल राय. आता हाय तोंड असं बांधेल. मी बसलो होतो म्हणा वनवासेल नाही माहिती कवय गाडी भराईन बा असं. आणि नेमकीच कॉलेज सुटेल होती 5 सव्वा 5 5:30 ना टाइम होता. देखाव कितला हुशार आहे तुला. त्या कॉलेजना पुरेशने मनकडे देख. तो एक म्हणे हे बाई पोर काय बारी शेर म्हणे. मला काही सुधरे नाही ना थंडा घाम चाले ना मला. वा वा चांगलं हसत राहो बरं माणूस नाही. हसतो त्याला रोग नसतो. हसत खेळत राहो. असंही जीवनामध्ये दुःख एवढंही महाराज. हो थोडा हसिले हो तुम्ही हसतच म्हणजे मला बी हसायला आवडत. तुम्हाला तोंडी देखील नाही मला असं वाटत कितला टाइम कीर्तन करून काय करू. नाही तर काही ठिकाणी लोक असा बसेल राहतात त्या कीर्तन लिहिले का मग दारवर येले ते समजत नाही. माझं स्वतःचं तत्व असे माझ्याकडे कोणी बघितलं ना मी लगेच स्माईल देतो. हसत राहा. आपल्या हसण्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल हसायला पाहिजे. आम्ही दोन्ही सारखाच येतच. आम्हाला काय माझी कुल्ली दुकान खिडक्या उघड्यात राहतेस म्हणजे कोणी गिराईक गुन्हा हसणार ते रिटर्न जावायला नको.
आणि हसत राहावं माणूसनी. राग मारायच नाही, काय करणार, एक दिन काय उनी गुचकी का पुसकी रास काय मागे. हसिले हो, बोलिले हो, बटाच सांगे, गोड बोलले हो. आता त्या पोरसने मनकडे दे का म्हणे, पोर काय भारी शिबू म्हणे. आता मला ते थंडा काम चाले म्हणते, या ती पोर म्हणेन मग क्या वेगळ्यात. मला सुरुवातले गैर वाईट वाटे आई, पण आता मला सवय वय ती वचाडाने. 15 मिनिटाच्या नंतर मी ते उपरनं सोड, मग तो एक ध्यान गे यार पोर नाही रे, पोऱ्या शहर म्हणे तो. म्हणजे पोऱ्या आहे सांगा टाइमले असा सांगेन तो, जशी त्यानं 2-3 बिघा कोणी इज कायली ना भो, पोऱ्या शहर म्हणे तो. मग पोऱ्याचे ते शांत राहो ना, तो टेन सुरुवात त्याशनी का रे हाव दिखस असा रास असा काय करत असेल तो, काही का करे ना तुला कपाशील काड्या उपाडायला जाणार का त्याला. पण नको त्या प्रश्न लोकेच ना मनमा का रे हाव काय करत असेल. मग मी म्हणतात या येडा वयचे त्याचे येडं बनायला म्हणतात, आपली गाडी भराली 1 तास बाकीशी अजून. पहिले मला सुरुवातला जरा वाईट वाटे, लाज बी वाटे, पण मला जरा असा बाणट बकायला भेटणार काय दिनभर चारच मी बी आते. मी तिथं एक गाणं गुणगुणायलो, गाण्याचे बोल असे होते. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गडाजे ज्वारी जायाची अन गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बाया, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे तो ते खंडेराव ना गाणं म्हण राहणार तो का गोंद्या शेर म्हणे, म्हणजे मला बिगरी तर गोंद्या बनाय टाका त्यांनी. पण मी बी म्हणता अजून 1 तास बाकी शिकवा, मग मी गाणं बदलाई टाका गवडण म्हणे. पण कोणची गवडण बाबाजी, आपली सांप्रदायिक नाही, वारकरी संप्रदायातली गवडण नाही म्हणली, ततान पार्टीनी गवडण. निघाली घट भरण्या यमुनेला, तू जाऊ दे घट भरण्या यमुनेला, मला रे अडबून कोण दिला, मला रे अडबून कोण